यंदा अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन निर्धारित वेळेच्या आधी होण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरामधल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला चालना मिळतेय। त्यामुळे मान्सून 14 मे पूर्वी अंदमानामध्ये दाखल होईल। वाशिम जिल्ह्यामधल्या 33 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। जिल्हा प्रशासनाकडून 29 विहिरी आणि 6 खासगी बोरवेलचं अधिग्रहण। वाढत्या तापमानामुळे अनेक प्रकल्प कोरडे ठाक। धुळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक घटली। परिणामी भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे। टोमॅटो 50 रुपये किलोंवर तर कोथिंबीरीच्या जुडीचे दर 90 रुपयांवर। उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी बेळगावमध्ये पोलिसांकडून पंखा असलेली टोपी। बेळगावमध्ये वाहतूक शाखेत हवालदार म्हणून कार्यरत असलेले शैलेश सदलगी यांच्या मित्राची शक्कल। सोनार पॅनलवरती चालणारा पंखा टोपीला बसवला। जळगावमधील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये लाच मागणाऱ्या अभियंत्याला अटक। एका व्यक्तीला बिलाची रक्कम मिळवून देण्यासाठी 15 लाख रुपयांची मागितली लाच। तडजोडीच्या नंतर 5 लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना आरोपी योगेश अहिरे याला अटक। राज्यामधल्या 4 जिल्ह्यामधील जंगलांना वन्यजीव संरक्षणासाठी अभयारण्याचा दर्जा। 12 वर्ष लोटल्यावरही अभयारण्याचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे नाहीये। अभयारण्याचा दर्जा द्या, खासदार संजय देशमुख यांची मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। विनेश फोगाटवरती 26 जूनपर्यंत कुस्ती खेळण्यासाठी बंदी। भारतीय कुस्ती महासंघाने बजावली कारणे दाखवा नोटीस। शिस्तभंग आणि डोपिंगच्या उल्लंघनाचा आरोप करत नोटीस बजावण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।